नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. धक्कादायक भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, विनामूल्य पोलीस संरक्षणाची मागणी. मालेगाव प्रतिनिधी तालुक्यातील ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते प्रदीप माऊली पोपटराव मोरे यांच्यावर अज्ञात गौणखनिज माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मालेगाव तालुक्यात खळबळ उडाली असून मोरे यांच्या जीविताला धोका असल्याने त्यांना तात्काळ विनामूल्य पोलीस संरक्षण देण्याची मागणी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार मागील अनेक वर्षांपासून प्रदीप मोरे यांनी महसूल, आरोग्य आणि पाटबंधारे विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी लढा दिला आहे. यामुळे त्यांचे अनेक हितशत्रू निर्माण झाले आहेत. दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी संवंदगाव परिसरात काही अज्ञात गौणखनिज व्यावसायिकांनी त्यांच्यावर घातपात करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्याकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराला फोडली वाचा. प्रदीप मोरे यांनी आजवर अनेकदा टायरवर चढून ढोल वाजवून तर कधी मुंडण करून अनोखी आंदोलने केली आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तकात नोंदी झाल्या असून काही लोकप्रतिनिधींच्या मालमत्तेवर बोजा चढला आहे. आरोग्य विभागातील सावळा गोंधळ आणि गौणखनिज चोरी विरोधात त्यांनी पुकारलेल्या लढ्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल वाचला आहे. जनतेची आणि समर्थकांची मागणी. मोरे यांच्यावर वारंवार होत असलेल्या धमक्या आणि नुकताच झालेला जीवघेणा हल्ला पाहता त्यांना शासनाने तातडीने संरक्षण देणे गरजेचे आहे. या मागणीसाठी निवेण बापू सोनवणे, चंदनपुरी आणि प्रदीप माऊली मोरे समर्थक मित्र परिवाराच्या वतीने अपर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. प्रदीप मोरे यांनी नेहमीच गोरगरिबांच्या न्यायासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना संरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल स्टार असा इशारा समर्थकांनी दिला आहे. या निवेदनासोबत आजवर केलेल्या तक्रारींच्या प्रती आणि ऐतिहासिक निर्णयांच्या बातम्यांचे पुरावे प्रशासनाला सादर करण्यात आले आहेत. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्ही प्रदीप भाऊ यांना समर्थन आणि सुरक्षा मिळण्यासाठी इथं आलेलो आहोत अप्पर जिल्हा अधिकारी यांच्याकडे. भाऊंना सुरक्षा मिळावी याचं कारण भाऊंचं काम गरीब लोकांसाठी आणि खास करून अधिकारी जे गरीब लोकांना सतावता त्यांच्यासाठी भाऊ अर्धी रात्र कोणासाठी पण उभे राहता गरीब लोकांसाठी. तर भाऊंना दमबाजी केली जाते किंवा कुठल्याही कामानिमित्त काही राहिलं तर भाऊ तिथं आडफाटा आणतो की कायदेशीर करा बाबा, बेकायदेशीर करू नका. तर भाऊंना ती तकलीफ होते लोकांकडनं. जे काम भूमाफी आहेत, खडी क्रेशरवाले आहेत, रस्त्याने गाडी चालते तर खडी पडते रस्त्यावर, लोक पडता, तुम्ही गाडी लिमिटमध्ये भरा, अशा अनेक गोष्टी भाऊंचं समाजकार्य आहे. तर भाऊ कुठंतरी नजरेमध्ये खटकत आहेत त्यांच्या. प्रदीप भाऊ मोरेंना ते दमबाजी करता, मारू, हे करू. तर प्रदीप भाऊंना सुरक्षा भेटावी ही आमच्या पूर्ण माळमाथा जेवढा पुरा मालेगाव तालुका आहे तेवढ्या हरेक गावातनं प्रत्येक नागरिकांची इच्छा आहे. खास करून जे गरीब आहेत त्यांची इच्छा आहे. माफिया तर म्हणजे गावापर्यंत 10-10, 5-5 आहेतच, पण त्यांची इच्छा नाही, पण भाऊंना सुरक्षा भेटावी ही प्रत्येक गरिबाची आशा आहे आणि हे आमचं निवेदन आहे. तर अप्पर जिल्हा अधिकारी यांनी भाऊंना विनामूल्य सेवा सुरक्षा द्यावी ही विनंती. नमस्कार, मी निलेश बापू सोनवणे, राहणार चंदनपुरी. प्रदीप माऊली मोरे यांचा कट्टर समर्थक आणि आम्ही सर्व मित्रपरिवार इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो. मालेगावतील तमाम जनतेचं वतीने जे काही गोमाफिया आहेत, आपले गो खनिज माफिया आहेत, ज्यांनी ते आता आपले प्रदीप माऊली मोरे यांना जे 22 तारखेला सोनगावहून तर सोनगाव फाटापर्यंत येण्यापर्यंत असं 3 जागेवरती त्यांनी घातपात करण्याचा प्रयत्न केला. तर असं हे जे समाजसुधारक आणि समाजसेवक ज्यांच्यावरती असंख्य लोकांचा विश्वास आहे, त्या विश्वासाला तडा न देता त्यांनी त्यांच्या माध्यमातून खूप असं शासनाचं बरेच कामं केलेले आहेत की आत्तापर्यंत शासनाला त्यांनी 4,80,000 रुपयाची जी रक्कम आहे ती शासनाला मिळवून दिलेली आहे असे या भ्रष्टाचार याच्यातून. तर त्यांना लवकरात लवकर पोलीस संरक्षण विनामूल्य राज्य शासनाने देण्यात यावं असं मी निवेदन दिलं आहे. आत्ता आम्ही सर्व मित्रपरिवार आणि सर्व मालेगावचे तमाम जनतेच्या वतीने इथं कार्यालयात दिलेले. सामाजिक कार्यकर्ते माननीय
प्रदीप पोपटराव मोरे यांना शासनाने संरक्षण द्यावं अशी आमची सर्व हितचिंतकांची विनंती आहे. कारण चांगलं काम करत असताना चांगलं काम आपल्या सर्वांच्या समोर येतं, परंतु त्यांच्यावर जे झालेले हमले आहेत हे मात्र समोर येत नाही. परंतु त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन असे निवेदन पण केलेलं आहे, आम्ही ते बघितलं. म्हणून आमची सर्व हितचिंतकांची शासनाला अशी विनंती आहे की त्यांना संरक्षण मिळावं.